ऐका ना, आता वाजलेत 9 ते 10 आणि निघालोय. आम्हाला जायचं दापोलीला आणि काय आम्हाला रस्ताच कळत नाही. आम्ही एवढं चुकलोय की आता सध्या मॅपला तर दाखवतोय असं हे बघा की आम्ही नुसतं समुद्रातच फिरतोय आणि त्यातून समुद्रातून रस्ता पण दिसतोय आम्हाला. हे बघा पूर्ण मॅप बघा. आणि माझा तर एवढा बीपी वाढलाय ना, फक्त आमच्यात स्ट्रॉंग म्हणजे आमचे भाऊजी आहेत. पुन्हा येणारा उडतोय की काय राहतोय काय आता सांगू शकत नाही. रस्ता बघा तुम्ही कसं वाटतंय, किती सुमसाम रस्ता आहे. कोणती एक सुद्धा गाडी नाहीये रस्त्याने. होय हो, ऐका ना, कुठे चाललोय आपण? थांब जरा, CSK ची मॅच आहे. मला काही कुठं का चालला पण मला मॅच बघू दे. भाऊजी माझा बीपी खूप वाढायला लागलाय. भाऊजी ऐका ना, हे नाही विचारलं तर हे काय म्हणतात मला मॅच बघायची आहे. माझा बीपी खूप वाढायला लागलाय. नाही वहिनी, आपण कुठे आता? आपण सध्या आता चंद्रावर आहे, आपल्याला मंगळावर जायचं. नाही असं करू नका. मॅपला तर स्पष्ट दाखवतंय आपण समुद्रात फिरल्यासारखं. मला झाड काय समुद्रात आली का? हा ना, मग हे काय मॅपला असं बाबा. दाखवतंय आणि हे असं का दाखवतंय? म्हणजे खरंच रिअल मध्ये मॅप खोटा आहे का मला काही समजत नाहीये. पण मला खूप भीती वाटते. अरे त्याला नेटवर्क नाही, ते हँग आडलंय. होय का? ते पिपांसारखं झालंय. प्रियंका ताईंचा लो झालाय, माझा हाय झालाय. काही सुचत नाहीये. रस्ता चुकलोय पण कुठे हे पण समजत तिथं नाही का? थांबा. गाड्या कशाला पेटून देऊ? जाणारा मार्ग हा नशीब भाऊजी एक गाडी दिसली. कुठे? ते बघा पाडू आलेली. का? नको. एसी चालू करा की तुम्ही. एसी का बंद केला? माझ्या लाडक्या वहिनीला गार लागल. वहिनी तिकडे येऊ द्या, AC चालू ठेवा. भाऊजी वाव, काळ मग ए तुम्हाला तर काळ भंगार मांजर आडवं गेले आता. नांजर नव्हतं. काळ मांजर आडवं गेलं प्रियंका ताई. काळ मांजर होतं. बापरे. मांजरच होतं काळ. मागच्या वेळेस आम्हाला ससा आडवा गेला होता. आम्हाला काळ मांजर आडवं गेले. डोंट वरी. भाऊजी टंटोरी. काळ्या मांजरचं बघू. ऍपलला हे आहे ना, काय हो? काय म्हणते ते, आपत्कालीन कॉल, आपत्कालीन संकट मार्ग. इमर्जन्सी कॉल होतो ना. काय होती इमर्जन्सी बघायचीच आज. भाऊजी असं करू नका हो. कुठे चाललंय? उतारण लांब चाललंय इकडे. दोन रस्ते आहेत, कुठंच कळत नाहीये कुठं चाललंय आणि कुठं नाही. उताराने जाऊन जाऊन खड्यात पूर्ण रेष बंद झाली ना. काय खरं नाही मग. डाव्या हाताला रस्ता आहे का बघायचा? घाम आलाय. लेफ्ट राईट सांगा. एवढा एसी फुल आहे ना तरी पण मला घाम आलाय. कुठे? सूरज एकनाथ. अयो सूरज एकनाथ वाईट आहे. एकनाथ कुठे आहे? एकनाथ नाही काय. काय पण म्हण. एकांत आहे ते, एकांत. भाऊजी नको आपल्याला एकांत. वेलनेसवर 15 आपण बीचवर चाललोय माहिती का? पर्यटकांच्या वेलनेसवर 15 किलोमीटर, रत्नागिरी 80. हा आहे माप. भाऊजी आय एम प्राऊड ऑफ यू. वहिनी आत्ता गाडी आली पुन्हा. वहिनी गाडी आली, शूटिंग घ्या. वहिनी शूटिंग घ्या. चालेल. वहिनी शूटिंग घ्या. वहिनी शूटिंग घ्या. आली परत दुसरी. आज काय गाड्यांवाले जगत नाही. पडते टू व्हीलर वाली. भयानक दिसत होता. काय तर असतं तिकडं. भाऊजी सावकाश जाऊ द्या. नाही वहिनी, तुमच्या केसाला धक्का ना, माझ्या आबरूला धक्का आहे. एक मिनिट चालू करते. भाऊजी. हा? एकदा चेहरा दिसू दे फक्त. काही पण होऊ द्या भाऊजी, हम्म. फक्त गाडी थांबवायची नाही. सोडा कुठतरी. हा, तुमचं कुठलं लक्ष नाही ना, कुठं गाडी चालली आणि काय करतोय आपण. अयो आता तर कुठल्या डोंगरावर नेलं. आमची बघा. आयुष्यभरच ही ट्रिप अशी झाली आमची. आम्ही आयुष्यभर ही ट्रिप विसरणार नाही. अरे टॉपिक चालू झालं. हा? प्रियंका ताई एवढा एसी आहे ना, किती वर आहे एसी? फुल आहे का? नाही, फुल नाही. पाकळी फुलाची. हो का भाऊजी? तरी पण मला घाम आलाय अहो. का म्हणा वहिनी? ज्या बाईला गार लागतं पांघरून घेऊन बसते. ही ना बाय, ही गावात आबाकडीची बायको, जाधवाची पोरगी.
कालपर्यंत थरथर कापायची थंडी थंडीने हा हम्म. आज आणि आज भीतीने कापली. आता मला घाम आलाय माहितीये का गाईस. मी लाईट बंद करते हा. पण अजून पण तिला माहिती नाही की ती कोणाच्या गाडीत बसली. भाऊजी का बसा ना. आता ताई गेल्या. आबा काकडे ही सगळी डुप्लिकेट आहे आम्ही. तिला वाटतंय की खरंच नवरा आहे ते. खरंच भाऊजीन ताई नवरा आहे. कोण होता आबाकाकडे तो? ही पोरं पण तिला वाटते ते की खरीच आहे त्या. आम्ही तर पेट्रोल पंप कधीच बदललीच नाही. आता आता काय करू नये आपण सगळे मिळून तिला खाऊन टाकू. चेष्टा नाही करत राव, मला खरंच भीती वाटते. तुम्ही आपण स्टारलिंगच हे घ्यायला पाहिजे गॅजेट. हा मागे राहतो. भाऊजी पण आपला 33,000. समुद्र कधी संपायचा? समुद्र काय संपत नाही. मॅप मध्ये 33,000 आहे राव ते. कुठं आम्ही वर्षाचं चुकलोय महिन्याचं. भाऊजी? हा? 11 का वर्षाचं नाही गॅजेटच 33,000 आहे ती. गाईज एवढा अंधार आहे ना, म्हणजे अंधार तर आहेच. 12-1 वाजले. किती वाजले तो भाऊजी? 10-11. किती वाजले? भाऊजी किती वाजले तो? आता वाजले 8:40 8 वाजून 40 मिनिटं. हो तरी पण असं का अंधार वाटतोय? नाही, तुम्ही का बरं अंधार कुठे आहे? अंधार मला तर सगळं दिसतं स्पष्ट. माणसं जागीत ताई अजून गाड्या चालू आहेत. चांदण्या पडल्या ते. हा, आणि चांदण हा चांदण झाली ए, रात. चल भाऊ, आपण आपलं म्युझिक लावू आपलं. नेटच नाही. नाही अजिबातच नेट नाही. तुम्ही विचार करा, आम्ही सगळ्या झाडांमध्ये आहे आणि मॅपला दाखवतोय आम्ही समुद्रात फिरतोय. विचार करा. आज फिर जीने की तमन्ना है. अबा, होय हो. हा? बरं झालं पोरं झोपली ती. आपण आपल्या अड्ड्यावर आणलंय. भाऊजी का बसा ना. भाऊजी प्रियंका ताई सांगा ना. बाईने आबा तुझं लय रक्त काढलंय. वसूल करायचं सगळं. जसं सांगितलं. तोडेंगे नाही जब तक छोडेंगे नाही. चूस चूस के पियेंगे उसको. सबका हिसाब होगा. आपण प्लॅन केला ट्रिपला. अरबी माझं 1.5 लाखाचं तिकीट काढलं. अरबी ऐ, सबका बर. मी म्हणलं आबा वहा पे आबा वार चालू हे. आबा म्हणला 1.5 लाख मी उचल घेतो. पण घरी बाय या. संपो. आज बायचा विषय संपून टाकू आपण. आता सुट्टी नाही. आता लावा ना मम्मीला फोन. घे बेटा घे. मम्मीला आबा फोन बोलू लावा, दे रेंज शेवटचं. नाही मम्मीला फोन लावा. रेंज पण घे नाही. बेटा बोलून घे तू. बोलून मम्मी मम्मी अगं आम्ही इथं चुकलोय. दापोलीला चाललो होतो आणि मध्ये चुकलोय. अगं कुठेतरी लय भीती वाटायला लागली आणि सगळा अंधारच आहे. मागच्या वेळेस जेजून आपण होतो ना त्यावेळेस कसं होतं तसंच झालंय. अगं नाही तिकडं चाललोय पण आम्हाला रस्ताच घावा नाही. सगळं जंगलच आहे. नुसती कुठलीच गाडी नाही, फक्त आमच्याच गाडीने हुडहुडसाच रस्ता. पेन द्या. डायरेक्ट घ्या उभा. मग आता रडायचे लागलंय. अगं माझ तर लय बीपी वाढलाय. एवढंच हा मी तुला लोकेशन पाठवते. बोल की. शर्लीन झोपली, पोरं सगळी झोपल्यात. काळा मांजर बी अडवून गेले. हा ना, काळं मांजर बी आडवं गेला. अगं माहितीये का? ती ना आबा आबा हा. हे खांब आहे ना 4 वेळा दिसलाय. 4 वेळा भाऊजी. हो परत तिथंच येतोय. भाऊजी काय केलं? चावी काढून घेतली. हम्म. तिथं गाडी रस्त्याला एक गाडी दिसली
हे आमचं तिथे एक रस्त्याला गाडी लावलेली होती. एवढ्या असल्या अंधारात एकच गाडी दिसली, ती बी लावलेली होती, 2 व्हीलर. भाऊजींनी सावकाशीत ना गाडी घेतली आणि त्या गाडीची चावीच काढली. मागे एक गाडी आली तर आम्हाला पकडायला झाली ती. मी आम्ही मंदिर किती छान आहे बघा ना, मस्त. वेळणेश्वराचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आपण आता इथं इथं थांबलो आलोय तर पण- सकाळी जाऊ इथं. बरं का? सकाळी हा आता विचारले आम्ही इथं रूम कुठं भेटेल. आलोय आम्ही म्हणजे थोडंफार तरी गावात. बघा मंदिर खूप छान आहे, वेळणेश्वरचं आहे. आणि इकडं मागं एक रूम आहेत, हॉटेल आहे. बघूया तिथं रूम शिल्लक आहेत का, बघूयात आता काय होतं. एवढा प्रवास केला आम्ही आतापर्यंत, आम्हाला फक्त एवढंच गाव दिसलं. भाऊजी किती 1.5-2 तास झालं आलोय आम्ही आता इथं हॉटेलला. बघूया तिथं रूम शिल्लक आहेत का, कारण आम्हाला कुठंच हॉटेल वगैरे काहीच दिसलेलं नाहीये आतापर्यंत. इथं एकच हॉटेल दिसले, बघूया तिथं काय होतंय, रूम शिल्लक आहेत का. छान आहे पण हॉटेल तसं नाही आहे म्हणायला. रूम भेटतील का? फॅमिली 2 काय रेंज अंदाज? लोकेशन सांगितलंय सार्थक हॉटेलचं. इथं नाही येत रूम शिल्लक. बघूया सार्थक हॉटेलला रूम भेटतात का काय. नाही आज कठीण आहे. मॅन्युअलच बरी हा अशा टायमिंगला. हा मॅन्युअलच बरी. हा खर खर खरच वर येणार खरंच. मग जाऊ करतच. अजून पण आम्ही समुद्रातच दिसतोय. मॅपला कठीण झालं ह्या मॅपचं. बघा